मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर पाहणी दौरा सुरू। म्हाड्यातून मुख्यमंत्री औसाला जाण्याची अपेक्षा। औसा निलंग्यासह मुख्यमंत्री मराठवाड्यात पाहणी दौऱ्यावर। पावसानं झोडपलेल्या मराठवाड्यात ठाकरे गटाचाही दौरा। उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार। एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर। ठाकरेंप्रमाणे आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भर सभेत कृषी अधिकाऱ्याला झापलं। व्यवस्था सुधारा अन्यथा अद्दल घडवील, नाना पटोले यांचा इशारा। अजित पवारांनाही आला शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव। सोलापूरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री पवार मराठवाड्यात। मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात। पूरग्रस्तांचे आसवा पुसण्यासाठी महायुतीचे मंत्री घटनास्थळी। मदत वेगाने देण्यासाठी प्रयत्नशील। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागात। प्रशासनाला हाकण्यासाठी मंत्री सक्रिय। शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला। तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचं महाजनांचं आश्वासन। बलुचिस्तान मोकळं करा, भारतानं सुनावलं। भारताच्या वादात नाक खुपसणाऱ्या पाकड्यांना सुनावलं। मुंबईची रेड लाईन मेट्रो सेवा रखडली। एकाच मार्गावर मेट्रो सेवा चालवण्याची नामुष्की। तांत्रिक कारणामुळे गुंदवली ते अंधेरी दरम्यान एक मेट्रो मार्ग बंद। स्थानिक निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित। सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोगाच्या हालचाली सुरू। स्थानिक निवडणुकांची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला येण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाची नवी तारीख आली आहे समोर। आता 30 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन अपेक्षित। राज्यभरात जाहिरात फलकांवर निर्बंध। जाहिरात फलक 40 फुटातच हवा। इमारतीच्या गच्चीवरही नको जाहिरात फलक। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। इन्स्टाची मैत्री महागात पडली। दोस्तीतल्या 7 जणांनी अत्याचार केल्याची महिलेची तक्रार। संयुक्त राष्ट्रसंघात ट्रम्प बरळले। भारत चीनची युद्धासाठी रशियाला मदत। ट्रम्प यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप। निवडणुकांच्या तयारीसाठी बिहारमध्ये काँग्रेसची कार्यकारिणी बैठक। खरगे आणि राहुल यांच्या उपस्थितीत संघटना बांधणीचा प्रयत्न। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न। मोहनलाल यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार प्रदान। रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांचा राष्ट्रीय गौरव। सॅम बहादूर चित्रपटातील रंगभूषेसाठी श्रीकांत देसाई यांना राष्ट्रीय पुरस्कार। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठमोळ्या बाल कलाकारांचा दबदबा। राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 5 पैकी 4 पुरस्कार मराठी बाल कलाकारांना। नाळ 2च्या तिघांना राष्ट्रीय सन्मान।